या घटनेमध्ये असं झालं होतं की विजय पाटील नावाचा जो एक शेतकरी होता, तो साधा शेतकरी होता. त्याचं लग्न गावातीलच एका साध्या पण हुशार मुलीशी झालं होतं. तिचं नाव सुमन होतं. लग्नाला 10 वर्ष झाली होती. त्यांची दोन्ही मुलं, 7 वर्षाचा रोहित आणि 5 वर्षाची संध्या. लहानसं कुटुंब होतं, पण आनंदाने प्रेमाने ते जगत होतं. विजय मेहनती माणूस होता. शेतात काम करायचा आणि घरी यायचा, मुलांसोबत खेळायचा, एवढंच त्याचं आयुष्य. सुमन घर सांभाळत होती. तिच्या हाताची भाकरी गावभर प्रसिद्ध होती आणि हसत खेळत घरात हसणं खेळणं भरलेलं होतं. पण एके दिवशी सुमनला अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला विजयला वाटलं की साधा त्रास असेल, पण दुखणं वाढत गेलं. रात्री सुमन वेदनांनी तळमळत होती. विजयचं मन हेलावलं. शेवटी त्याने ठरवलं की हॉस्पिटलला तिला घेऊन जायचं. मग हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर मग डॉक्टरांनी सांगितलं की तिचं जे आहे शस्त्रक्रिया करावं लागेल, तिचं ऑपरेशन करावं लागेल. मग विजय म्हणाला ठीक आहे, आपण करूयात. मग त्यानंतर तिचं शस्त्रक्रिया झाली. तिची शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले सगळं काही व्यवस्थित आहे. मग विजय म्हणाला की सर्व काही ठीक आहे, 4-5 दिवसानंतर सुमनला घरी घेऊन जातो असं तो म्हणाला. परंतु घरी घेऊन गेल्यानंतर अक्षरशः सुमनची परिस्थिती बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. सुमनचा मृत्यू झाल्यानंतर मग तिचा अंत्यसंस्कार करण्यात आला. अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर जो पती होता विजय, त्याने राख गोळा करताना त्याला त्या राखेमध्ये असं काहीतरी दिसलं की सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. त्या राखेमध्ये होतं सर्जिकल ब्लेड. मग त्याला प्रश्न पडला की हे सर्जिकल ब्लेड कसं याच्यामध्ये आलेलं आहे. मग त्याला असं समजलं की यामध्ये डॉक्टरांची चूक आहे, डॉक्टरांचा निष्काळजीपणा हमखास 100% आहे. मग त्याने चौकशी केली आणि याबद्दल तक्रार दिली. मग तक्रार दिल्यानंतर चौकशी दरम्यान डॉक्टरांनी टाळाटाळ केली. मग अजूनच संशय दाट झाला की डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हे सर्व घडलेलं आहे. मग डॉक्टरांची कसून चौकशी केली. मग डॉक्टरांनी असं सांगितलं की ते ब्लेड जे सर्जिकल ब्लेड होतं ते चुकून राहिलेलं आहे. मग डॉक्टरांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. त्या हॉस्पिटलला मोठा दंड झाला. तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे. अक्षरशः डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे या महिलेचा जीव गेलेला आहे. महिलेच्या पोटात सर्जिकल जी सिजर होती, सर्जिकल ब्लेड होतं ते त्या महिलेच्या पोटामध्ये राहिलं आणि तिचा मृत्यू झाल्यानंतर मग तिच्या राखेतून तिच्या पतीला हे सर्जिकल ब्लेड मिळालं आणि पतीने तक्रार केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार जो होता तो उघडकीस आलेला आहे.